खडकवासला येथील चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। 22 धरणांमधून 40,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। खडकवासला येथील चारही धरणांमध्ये 98.32% पाणीसाठा आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली गेला, तर उजनी, वीर, भाटघर, पावना, भामासखेड, चासकमानमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। उजनी, वीर, भाटघर, चासकमान या धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। तर खडकवासल्यातील चारही धरणं पूर्ण क्षमतेने आता भरलेली आहेत। 22 धरणांमधून 40,000 क्युसेक सध्या विसर्ग सुरू आहे। खडकवासल्यातील चारही धरणांमध्ये 98.32% इतका पाणीसाठा आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण या संदर्भातले अधिकचे तपशील त्यांच्याकडून बालाजी। पुण्यात मुसळधार पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावर पडतोय आणि त्यामुळे पुण्यातले 4 जे खडकवासला धरण आहेत ते भरलेले आहेत आणि त्यामुळे 40,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलाय। त्यामुळे जास्त फटका ज्या पुणे शहरातल्या भागाला बसतो त्या एकता नगरीमध्ये मात्र पालिका यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। एकता नगरमधील जलपूजन सोसायटी, सरोवर सोसायटी आणि द्वारका सोसायटी, या द्वारका सोसायटीमध्ये सुद्धा आता तरी पार्किंगमध्ये पाणी पाहायला मिळतंय। मात्र आता जे महापालिकेकडून पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मातीचा भर जो आहे तो नदीपात्रात टाकण्यात आलेला होता, तो भर मात्र आता बाजूला झालेला आहे, त्यातून सुद्धा पाणी यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे 40,000 क्युसेकच्या विसर्गानंतर जर आणखी विसर्ग वाढवण्याची गरज पडली तर मात्र पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला मोठं काम करावं लागणार आहे। कारण आता जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। चारही धरणामध्ये जवळपास 99% पाणीसाठा असल्यामुळे जोपर्यंत वरून पाऊस पडेल आणि जोपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होणार नाही तोपर्यंत विसर्गाची पातळी असंच ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे पुण्यातल्या भिडे पूल, टिळक पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय, तिथल्या सुद्धा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। बालाजी, पुण्यातल्या या सगळ्या परिस्थितीकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद या सगळ्या।